नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या नीट परीक्षेचा निकाल हा 14 जूनला जाहीर झाला. 14 जूनपासून आतापर्यंत आज साधारण 6 जुलै आहे. या दरम्यानच्या 20-22 दिवसाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी व पालक आपल्या ऑफिसला येऊन भेटलेले होते. बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी एनरोल झालेले, जे की महाराष्ट्र स्टेटमध्ये त्यांचे ॲडमिशन्स येणाऱ्या काळामध्ये होतील, कारण त्यांचा तेवढा पुरेसा स्कोअर आहे. आणि याशिवाय असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, अशा वेगवेगळ्या कोर्सेससाठी महाराष्ट्रात त्यांचं बजेट नाही आहे, परंतु मग त्यांना इतर राज्यात त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये विशेष करून ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कर्नाटक राज्य, MP आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यामध्ये प्रामुख्यानं प्रक्रिया जी ती विद्यार्थ्यांची केली जाते. अर्थात त्यासाठी काही ॲडिशनल कन्सल्टन्सी फीस आम्ही विद्यार्थी व पालकांकडून घेतो. तर आता तुर्तास जे तर कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन जे आहे ते उद्यापासून सुरू होत आहेत. या दरम्यानच्या काळात खूप सारे विद्यार्थी व पालक येऊन चर्चा करून गेलेले आहेत की आम्हाला कर्नाटकमध्ये BMSला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा MBBSला घ्यायचं आहे, महाराष्ट्रात मिळत नाही आहे, म्हणूनच अदरवाईज बाहेर जाण्याचं काही कारण नाही. तर अशा विद्यार्थी व पालकांना एक महत्त्वाची सूचना आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया उद्यापासून सुरू होते. आपल्याला जर या प्रक्रियेत जायचं असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल, तर निश्चितपणे तुम्ही आमच्यापर्यंत येणं अपेक्षित आहे, कारण वेळ मात्र मर्यादित आहे. 7 जुलै ते 10 जुलै सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये MBBS, BDS किंवा BMSसाठी एनरोल करायचं असेल, तर आपण निश्चितपणे ऑफिसला प्रत्यक्ष येऊन भेट घेणं अपेक्षित आहे. ही महत्त्वाची माहिती इतर गरजू मुलांना शेअर करा. जे जे ऑफिसला येऊन भेटून गेलेले आहेत त्यांनी कृपया हा व्हिडिओ जर आपण पाहिला तर नक्कीच आपण ऑफिसला एकदा व्हिजिट करा, म्हणजे आपल्याला प्रोसेसमध्ये जाता येईल आणि तुमचं ॲडमिशन यावर्षी मार्गी लावता येईल. महत्त्वाची माहिती सगळ्यांसाठी. धन्यवाद. थँक्यू.